जनहिताचा ध्यास हा भाऊंचा आभास हा हात आहे दादांचा पाठीशी नेता साऱ्यांचा खानापूर अटपाडी विसापूर सर्कलचे कार्यक्षम आमदार युवकांचे प्रेरणास्थान माननीय श्री सुहास भैया बाबर यांना जन्मदिनाच्या अनंत शुभेच्छा। शुभेच्छुक शोभा बाबर आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल गार्डी, शोभा बाबर इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग गार्डी, तालुका खानापूर, जिल्हा सांगली। जनहिताचा ध्यास हा भाऊंचा आभास हा हात आहे दादांचा पाठीशी नेता साऱ्यांचा लेंगड्याचे सोने चांदीमध्ये दुकानदार आहेत। त्यांचं दुबईला सोने चांदीचा व्यवसाय त्यांनी वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 1 लाख रुपये निधीची घोषणा त्यांनी। धडाकेबाज युवा नेतृत्व खानापूर अटपाडी मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय श्री सुहास भैया बाबर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय श्री विनायक शेठ देशमुख सरकार लेंगरे व समस्त मित्र परिवार। आमदार माननीय सुहास भैया अनिल भाऊ बाबर आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक विटा मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड विटा, संचालक मंडळ, बोर्ड ऑफ मॅनेजमेंट, सेवक वर्ग आणि विटा बँक परिवार। धडाकेबाज युवा नेतृत्व खानापूर अटपाडी मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय श्री सुहास भैया बाबर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय श्री हिम्मत भाऊ जाधव, ज्येष्ठ नेते माजी सरपंच आसन माननीय श्री अजितदादा जाधव, सरपंच आसन श्रीनाथ उद्योग समूह माननीय श्री सुजित भैया जाधव। शिवधनुष्य घे पेलूनी सामर्थ्याला वपणाला रंग चढू दे ही झिंग चढू। धडाकेबाज युवा नेतृत्व खानापूर अटपाडी मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय श्री सुहास भैया बाबर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक ज्येष्ठ नेते माननीय श्री विजय भाऊ पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य व युवा नेते माननीय श्री प्रणव भैया प्रकाशराव पाटील, माजी सरपंच माहुली। धडाकेबाज युवा नेतृत्व खानापूर अटपाडी मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय श्री सुहास भैया बाबर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक ऍडव्होकेट धर्मेश भैया युवा मंच विटा व समस्त घुमटमाळ परिवार। धडाकेबाज युवा नेतृत्व खानापूर अटपाडी मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय श्री सुहास भैया बाबर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक विलास बापू पाटील, विजय बापू सुर्वे, दिगंबर मोहिते व मित्र परिवार। फलक तू गरज तू बरस तू धूप में। धडाकेबाज युवा नेतृत्व खानापूर अटपाडी मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय श्री सुहास भैया बाबर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय श्री उमेश शेठ काटकर, आर्यन उद्योग समूह। आले तुफान किती जिद्द ना सोडली झेप घेतली। धडाकेबाज युवा नेतृत्व खानापूर अटपाडी मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय श्री सुहास भैया बाबर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय श्री संजय राव कोके व कोके बँगल्स विटा। शिवधनुष्य घे पेलूनी
धडाकेबाज युवा नेतृत्व, खानापूर आटपाडी मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय श्री सुहास भैया बाबर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक मेस स्नेह कंस्ट्रक्शन विटा, जिद्द स्टोन क्रशर देवीखिंडी, हॉट मिक्स प्लांट देवीखिंडी, प्रोप्रायटर माननीय किशोर लक्ष्मण नलावडे. पवनचक्की मार्फत शेतकऱ्यांच्या झालेल्या फसवणुकीविषयी शेतकरी सेना तहसील कार्यालयासमोर आंदोलनास बसले. भक्तराज ठिगळे काय म्हणत आहेत ते पहा. खानापूर इथं शेतकऱ्यांच्या जमिनी 2014-15 मध्ये या मारुती विंड पॉवर लिमिटेड या कंपनीनं भाडेपट्ट्यावरती घेतल्या. भाडेपट्टा त्यांनी 5,76,000 रुपये देतो म्हणून या हिशोबावरती त्यांनी भाडेपट्टा केला. पहिले 2015चं दिलं, 16चं दिलं. 2017 पासून आज ह्या शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच ताब्यात आहेत. मात्र त्यांनी भाडे 1 रुपया भाडं अद्याप त्यांना मिळालेलं नाही. वारंवार यांनी मागणी केली, कोर्टात गेले, पेपरला जाहिराती दिल्या, सर्व अधिकाऱ्यांना सांगितले, सगळ्या आमदारांना सांगितले, खासदारांना सांगितले, जेवढे भाजपचे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या कानावरती गोष्टी घातल्या. पण या सर्व नेते मंडळींनी आज या शेतकऱ्यांच्यावरती शेतकऱ्याकडे पाठ फिरवले. आज आम्ही वारंवार मागणी करतोय की बाबा ना आज पाणी आलंय आणि या पाणी आल्यानंतर तरी शेतकऱ्याच्या जमिनी आता कुठेतरी त्यांना करू देत. कारण आज 12 एकर क्षेत्र ह्या 3 शेतकऱ्यांचं मिळून आज या पवनचक्कीने ताब्यात ठेवलंय. 2017, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25 आज 9 वर्ष झालं. 5 लाख रुपये प्रमाणे नवाबाचा 45 लाख रुपये येणं त्या पवनचक्कीकडे आहे. आज पवनचक्कीने तिथं सगळे सामान तसंच टाकून आपला घाशा गुंडाळून गेलेले आहेत. आमचं तहसीलदार प्रांत साहेबांना मागणी आहे की ह्याचा तातडीनं पंचनामा करावा आणि पंचनामा करून त्याचा निलावा करावा. त्याचा निलावा करून या आज माझ्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या वरती जी आज उपासमारीची वेळ आलेली आहे ते त्यांचे पैसे द्यावेत आणि आज मुलाबाळांना आज देशोधडीला लावण्याचं काम ह्या मारुती विंड कंपनी, मारुती विंड जे पवनचक्की कंपनी तिने केलेलं आहे. तर शासनानं तातडीनं लक्ष घालावं. आज आमची एकच मागणी आहे की याचा पंचनामा करून जी शेतकऱ्यांची 12 एकर जमीन आहे की ज्याच्यावरती त्यांची उपजीविका आहे, आज सगळी उपजीविका त्यांच्यावरती आहे. आज जर का ह्या प्रांतांनी तहसीलदारनी याच्यामध्ये लक्ष घातलं नाही आणि या शेतकऱ्यांना जर न्याय दिला नाही तर यांच्यावरती आत्महत्या करण्याची पाळी येणार. आम्ही शासनाला सांगतोय की जे तुम्ही ह्या रामराज्य शिवशाही बळीच्या राज्याची जी वल्गना करताय की आज या शेतकऱ्यांचा 8-9 वर्ष झालं या 12 एकर जमिनी ज्या मारुती विंड कंपनीनं, ज्या तुमच्याच कंपन्या आहेत, ज्या शासनानं दिले, शासनाच्या आमदार खासदारांच्या या कंपन्या आहेत, या कंपन्यांनी त्यांना देशोधडीला जे लावायचं काम केलं ते थांबवावं. आणि प्रांत साहेबांना, कलेक्टर साहेबांना, ऊर्जा मंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना आमचं सांगणं आहे जर तुम्ही प्रभू रामचंद्रांचं नाव घेऊन जर रामराज्याची सांगत असाल, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन, शिवशाहीचं नाव घेऊन छत्रपती शिवशाही या राज्यामध्ये असं सांगत असाल तर ही मोगलांच्या पेक्षा भयानक पद्धतीनं, रावणापेक्षा भयानक पद्धतीनं, मोगलांच्यापेक्षा भयानक पद्धतीनं, चंगीज खानापेक्षा भयानक पद्धतीनं आज या शेतकऱ्यांच्या तुम्ही जी पाळी आणलेली आहे तर आम्ही सांगतोय, आमचा शेतकरी सेनेच्या वतीने मी भक्तराज ठिगळे तुम्हाला इशारा देतोय, जर का तुम्ही आज माझ्या ह्या शेतकऱ्याला तर देशोधडीला लावत असाल तर माझा शेतकरी तुम्हाला पायाखाली घेऊन तुमची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या लोकप्रतिनिधींना पुन्हा पुन्हा सांगतोय, या शेतकऱ्यांच्या वरती अन्याय करू नका, शेतकऱ्यांच्या वरती जुलूम करू नका. शेतकऱ्यांच्या नावावरती आता तुम्ही जे पैसे उकळण्याचा उद्योग केलाय, टनाला 15 रुपये द्या, टनाला 5 रुपये द्या. अरे कसले भीक मागताय तुम्ही? तुमचे पगार भागवण्यासाठी ऊस का आज शेतकऱ्यांचा जायला लागला तर त्याच्यावरती कपात करायला लागलाय. लाज वाटाय पाहिजे या मुख्यमंत्र्यांना, लाज वाटाय पाहिजे या आमदारांना की ह्या ज्या शेतकऱ्यांना देश रात्रीला दिवस केला, काबाड कस केलं, त्या मेलेल्या टाळूवरचं लोणं तुम्ही खायला लागला, टनाला 15 रुपये कमी करायला लागला, कपात करायला लागला. पुन्हा एक वेळ सांगतोय, या बेंगणवाडी गावच्या शेतकऱ्यांचे जे जमिनी आहेत, जर का तुम्ही 8 दिवसात या शेतकऱ्यांना मोकळ्या करून दिल्या नाहीत
या प्रांतांना, या तहसीलदारांना, या लोकप्रतिनिधींना या रस्त्यावरून शेतकरी सेना फिरू देणार नाही. आणि म्हणून पुन्हा एक सबुरीचा सल्ला आहे प्रांत साहेबांनी, कलेक्टर साहेबांनी, तहसीलदार साहेबांनी आहे या सगळ्या वस्तू आहे त्यांची जी मालमत्ता आहे ती जप्त करावी, त्याचा पंचनामा करावा आणि त्याचा निलावा करून त्या गोरगरीब शेतकऱ्यांचे पैसे द्यावेत. आणि ते आज देशोधडीला लागले आहेत, मुलाबाळांच्यावरती उपासमारीची पाळी आली, आणि यांच्यावरती रोजगार करायची पाळी आणली, पुण्यातली रोजगार करायची पाळी. आणि चांगले असणारे सदन असणाऱ्या शेतकऱ्याला आज दुसऱ्याच्या बांधावरती जाऊन त्याला रोजगार करायची पाळी या मारुतीबेन पवारने आणलेली आहे, या पवन चक्क्यांनी आणलेली आहे. म्हणून या पवन चक्क्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करावा. तो कदम नावाचा ज्यानं आमच्याशी भाडे करार केला त्याला हुडकून आणायचा आहे आणि त्याच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करायचा आहे. या नाडरवरती फौजदारी गुन्हा दाखल करायचा आहे. पुन्हा एक आम्ही प्रांत साहेबांना, कलेक्टर साहेबांना, शासनाला सांगतोय, रामराज्य असेल, शिवशाही असेल, बळीचं राज्य असेल तर पहिलं माझ्या शेतकऱ्यांना न्याय द्यायचं काम करा. आणि पुन्हा बळीचं नाव घ्या, पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्या, पुन्हा प्रभू रामचंद्रांचं नाव घ्या. अरे रावणासारखा कारभार करून रामाचं नाव घ्यायचा तुम्हाला अधिकार नाही. म्हणून पुन्हा एक वेळ सांगतोय, या शेतकऱ्यांना न्याय द्या, शेतकऱ्यांच्या जमिनी मोकळ्या करून द्या, त्यांचं अडकलेलं भाडं द्या आणि तातडीनं या शेतकऱ्यांना न्याय द्याल